कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओ माय गॉड. पारू, वाटलं नव्हतं ग हे दिवस आपण परत जगू. कसले दिवस धनी? हे धनी, गावाकडचे क्षण किती मस्त होते यार. मी बी आयुष्यभर विसरणार नाही ते क्षण. धनी, वाटेल भी नव्हतं कधी मनाच्या या मळ्यामध्ये वाहळ बोलावी हवा. म्हणताना तुला धनी अंग भरू येड्यावाने उडतोय जणू पारवा. तुझ्या संग होतो या जीवा बदानी घटावर खुलते कळी. नजर भी करते वाड बैमानी चोर चोर राजे बावळी. दिस रोजचा असाच जाऊ दे. मला पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपान पाहू दे. मला पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपान पाहू दे. मला पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपान पाहू दे. ए हॅलो, तुम्ही लोकांनी मला सांगितलं होतं की मी लीड करणार आहे हे सगळं, आणि मी यायच्या आधीच फोटो काढून मोकळे झालं. हे सगळं बघून तर मला आव्हानचीच आठवण आली. हो, जाऊया गावी परत. चला. काय सुरू आहे हे सगळं? नाही म्हणजे पुन्हा फोटोशूट कशासाठी? पारू परत आली आहे ना. किती दिवस झाले पारूचे होल्डिंग लागले नव्हते सिटीमध्ये. लोक विचारत होती माहितीये का. तर फायनली परत पारूचे होल्डिंग लागणार. आणि कम ऑन, वी ऑल नो बेस्ट जोडी तर हीच आहे. जम. मला वाटलं होतं साखरपुड्या आधी मीला मंगळसूत्र सकट पकडलं त्याचं हिला गिल्ट आलं असेल. ही ते मंगळसूत्र काढून टाकेल. पण हिला आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालायची हौस आलेली दिसते. फक्त हुशार नाहीये ही, धाडसी पण आहे. पारू, पारू तुला कल्पनाही नाहीये तू कोणाला डिवचलेस ते. ऍक्च्युली एक लास्ट फोटो काढूया प्लीज माझ्यासाठी. एक लास्ट दादा, एक लास्ट फोटो प्लीज. पारू, तू ना दादाच्या खांद्यावर हात ठेव. अबे ठेव ना, अबे ठेव ना, कम ऑन, लास्ट फोटो प्लीज. ही बघ, म्हणून ठेवतो यार, प्रॉपर हात ठेव ना असं छान. हा प्रिया, हे लोक असे किती खुश दिसतात ना. आता पण बघ ना, साखरपुड्यापेक्षा आज खुश दिसतोय. प्रीतम, काही काय बोलताय? बघितलं किती वाईट वाटलं असेल तिला. मी पण ना प्रिया फोटोस, अरे ओके थँक्यू, वी ऑफिशियली डन हियर. आमचा एक फोटो तर बनता आता तिघांचा.
आज या फोटोशूटच्या निमित्तानं का होईना मला माझं मंगळसूत्र पुन्हा एकदा जगासमोर अभिमानानं मिरवता आलं. नवरा बायको बनून आदित्य सरांसोबत फोटो काढता आले. हेच लय आहे माझ्यासाठी. या आठवणींवर मी आयुष्यभर जगू शकते. किती छान फोटोशूट झालं ना. मी बघू होतं वरून. तुला खूप आवडलं. बघितलं आदित्यने घातलेलं मंगळसूत्र कशी मिरवते ते पारू. आदित्यने ओ अच्छा शूट मध्ये लग्नाआधी कोणाच्या तरी दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवताना तिला लाज सुद्धा वाटत नाही. तिला माहिती आहे आमचा साखरपुडा झालाय, लग्न होणार आहे, तरीही मुद्दामून करते ते. आणि ती का करतेय ना मला कमीपणा दाखवण्यासाठी. गळ्यात काय आहे ग तुझ्या? काय विचारतेय मी? गळ्यात काय घातलंस तू? दाखव. नाही द हा मला सुद्धा एकदा तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं होतं बरं का. मी हिसकावायला गेले तर अचानक गायब झालं. तिने ना नक्कीच काहीतरी जादू केली असणार. जादू तर मला पण करता येते. एक दिवस अशी जादू करेन ना की त्या पारूला ते मंगळसूत्र गायबच करता येणार नाही. आणि हो असंही आपण तिला आता रेड हँडेड पकडलं. ते जाऊन फक्त अहिल्या मॅमनं सांगायचं. खरं तर तिने माझं ब्रँड अम्बॅसिडर पद हिरावून घेतलं तेव्हाच तिला मी अद्दल घडवायला हवी होती. पण ठीक आहे ना, आत्ता तिला कोणाच वाचवू शकणार नाही. आदित्य सुद्धा नाही. बरोबर आहे हा. म्हणजे तू म्हणतेस तसंच्या तसं झालं पाहिजे सगळं. पण अनुष्का यावेळी हे सगळं घडवण्यासाठी दुसरं कोणीतरी शोधायला हवा. कारण काय आहे प्रत्येक वेळेला मी बळीचा बकरा नाही बनणार. म्हणजे मी जाते अहिल्यावहिनींकडे, मी बडबडते, मी तोंडावर पडते, माझं तोंड काळ होतं, मला शिक्षा मिळते. त्यावेळी तुला जे काही करायचं ते तुझं तू कर बाई. ऑफकोर्स मीच करणार आणि मलाच करावं लागेल. त्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही ना. आता तुम्ही बघाच. पारूचा खेळ संपलाच म्हणून समजा. ही खरंच गेली म्हणजे मोठा ड्रामा होणार. चला चल. अरे बाप रे पटकन करा. अरे हो गॅसवर ठेवलंय ते. होईल होईल. तू भाजी केल्यासारखे काय करतोय? गरम नाही करायचे. वा गणी अरे काय चाललंय तुमचं? अगं जेवण गरम करतोय. बरं झालं तू शूटिंगला जाताना सगळं जेवण करून ठेवलंय. भूक लागली इकडं. बरं झालं तू आली. आता आपण सगळेच एकत्र जेवायला बसूया. बा थांब थांब जरा थांब. आता मी आले आहे ना, मी वाढते तुम्हाला जेवायला. तुम्ही बसून घ्या. हा चालते चालते. ते काय चालते चालते? हात धुतलेस का? वय मला जेव्हा भूक लागली तेव्हा धुतले हात मी. हे बघ आता बरी वळली पण. बर बर चल बसून घे. चला चला चला. बस बस बस. अरे बास काय भूक लागली होती ना तुला. वाढ ग वाढ. भात वाढ. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.